दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये महायुतीमध्ये गोडवा निर्माण झाला पाहिजे यासाठी आणि तुम्ही आज अमोल मिटकरींच्या घरी पण आलेला आहात, काय सांगाल एकंदरीत? नाही, चांगला संकेत आहे। आज बघा, संक्रांतीच्या दिवशी, उद्या संक्रांत, आज पहिला दिवस आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 36 ठिकाणी मेळावे होतात आणि काही लोक मांडे खाऊन बसले होते की यांचं टिकणार कसं, एकत्रित वाटचाल करणार कसे, उद्या सत्ता संघर्ष आहे, पदांवरनं तिकिटावरनं वाद होतील, कार्यकर्ते कसे काम करतील। त्याला चोख चपकळ अशी चपराक आज आमच्या मेळाव्यांनी झालेली आणि सगळ्या ठिकाणी उत्स्फूर्त मेळावे झालेत आणि मी सगळ्या मेळाव्यांचं फीडबॅक घेत होतो। सगळे एक जीवानं एक दिलानं त्या मेळाव्यात सहभागी झाले होते आणि त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर जो देशातल्या जनतेचा विश्वास आहे तो आज आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण झिरपला आहे आणि म्हणून आमचे वरचे 3 नेते जसे एकमतानं बाकीच्या पक्षांना बरोबर घेऊन काम करतात, तसं आता जिल्हा पातळीवर सुद्धा आमचे जिल्हास्तरीय जे नेते आहेत त्यांनी ठरवलं आहे की हे आता तळागाळापर्यंत गाव वाड्या वस्त्यांवर पोचलं पाहिजे आणि त्याच्यामुळे हे एकदा वातावरण चांगलं निर्माण झालं की आणखी गतीनं ताकदीनं हे तिन्ही पक्ष आणि आमचे घटक पक्ष त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहू। 2 भांडणारे नेते आज एकत्र दिसले आणि फार म्हणजे भांडण काय आमचं कुठल्या जागा जमिनींवर नव्हतं, कुठल्या प्रॉपर्टीवरून नसायचं। ते एका पक्षाचे प्रवक्ते आहेत, पक्षाची भूमिका असते, एक विचारधारा असते, ती मांडण्याचा प्रयत्न त्यांचा असतो। मी एका पक्षाचं काम करत असताना मी त्या पक्षाच्या विचारधारेशी एकरूप असतो आणि त्याच्यामुळे त्या भूमिका असतात, ते भांडण नाही का त्यांची जागा मला पाहिजे, माझी प्रॉपर्टी त्यांना पाहिजे, की आमचं कुठे खानदानी दुश्मनी, असं कधीच नसतं। आणि राजकारणात त्यांचं माझं असं नाही, कुणाचेही राजकीय नेते जेव्हा बोलत असतात त्यावेळेला ते त्यांची पक्षाची भूमिकेवरचे ते मतभेद असतात, ज्याला तुम्ही भांडण बोलता। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज क्षेत्र के सारे प्लेटफॉर्म पर आपके साथ मजबूती से खड़ा, जैसे न्यूज़पेपर, न्यूज चैनल, IT प्लेटफॉर्म और न्यूज एप्लीकेशन। दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को अभी यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। साथ ही दिव्य हिंदी न्यूज ऐप को प्ले स्टोर या ऐप स्टोर से डाउनलोड करें और हमारे साथ बने रहें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।